आदिवासी विभाग भरतीची परीक्षा देण्याच्या तयारीत जर असाल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण तब्बल आदिवासी विभागामधील 50 प्रश्न आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत, जे वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहेत. चला तर सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कळसुबाईचे शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहेत. शेवटी 50 पैकी किती प्रश्न तुमचे बरोबर आलेत तो स्कोर कमेंट नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, भारताचे संविधान कधी लागू झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले आहेत. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहमदनगर, ज्यालाच आता अहिल्यानगर असे नाव देण्यात आलेले आहे. तो जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, वारली चित्रकला कोणत्या जमातीशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वारली चित्रकला या जमातीशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारचा विभाग कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आदिवासी व्यवहार मंत्रालय हा आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारचा विभाग आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेत किती सभागृह आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2 सभागृह हे भारतीय संसदेत आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय चिन्ह कुठून घेतले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अशोक स्तंभ यामधून भारताचे राष्ट्रीय चिन्ह घेण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला मानले जात असे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार मानले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील आदिवासींची लोकसंख्या जास्त असलेला भाग कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विदर्भ. या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्या ही जास्त विदर्भामध्ये आहेत. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, भिल ही कोणाची जमात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आदिवासी जमात आहेत. भिल ही आदिवासी जमात आहे. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीने आली आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 73वी घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीने मध्ये पंचायत राज व्यवस्था आली आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहेत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, भारतात सध्या किती राज्य आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकूण 28 राज्ये हे भारतामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुणे या ठिकाणी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहेत. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहेत. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारतीय संविधानातून मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भाग 3 मध्ये भारतीय संविधानात मूलभूत अधिकार आहेत. पुढचा प्रश्न, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पूर्व दिशेला उगवतो. सूर्य हा पूर्व दिशेला उगवतो. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न, नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम या दिशेने नर्मदा नदी वाहत असते. पुढचा प्रश्न, भारताचे चलन कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रुपया हे भारताचे चलन आहेत. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1945 साली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली आहेत. पुढचा प्रश्न, 1 किलोमीटरमध्ये किती मीटर असतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर होय. पुढचा प्रश्न, रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा लाल रंग असतो. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. पुढचा प्रश्न, वन संवर्धनासाठी प्रसिद्ध कायदा कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वन कायदा हा वन संवर्धनासाठी प्रसिद्ध कायदा आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची किंवा स्पर्धा परीक्षांच्या किंवा आदिवासी विभाग भरतीच्या परीक्षेसाठी PDF जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधायचा आहे. पुढचा प्रश्न, संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, CPU याला संगणकाचा मेंदू म्हटले जाते. पुढचा प्रश्न, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, H2O म्हणजे पाण्याचे रासायनिक सूत्र आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला रायगड कोणाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शिवाजी महाराज यांच्याशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला रायगड हा संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ अधिकृतपणे कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अधिकृत हा खेळ नाही. कोणताही खेळ हा भारताचा राष्ट्रीयपणे अधिकृत खेळ नाहीत. पुढचा प्रश्न, लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5 वर्षाचा हा लोकसभेचा कार्यकाळ असतो. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, आदिवासी विकास विभागाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आदिवासी कल्याण व विकास हा आदिवासी विकास विभागाचा मुख्य उद्देश आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी नृत्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तारपा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी नृत्य आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न, CPOचे पूर्ण रूप काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPO होय. पुढचा प्रश्न, पर्जन्यमान मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रेन गेज हे पर्जन्यमान मोजण्यासाठी साधन वापरले गेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील राज्य प्राणी कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शेकरू हा महाराष्ट्रातील राज्य प्राणी आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहेत. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. पुढचा प्रश्न, जय जवान जय किसान घोषणा कोणी दिली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शास्त्री यांनी जय जवान जय किसान याची घोषणा दिली आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान दिन कधी आहे? तर याचे किंवा कधी असतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन असतो. पुढचा प्रश्न,
सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे काय नाव आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्या सर्वांसाठी पर्याय आहेत: ए हिमालय, बी पश्चिम घाट, सी अरवली, डी सातपुडा. या 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील चलन जारी करणारी संस्था कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी RBI ही भारताची चलन जारी करणारी संस्था आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्रात किती आरे असतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 24 आरे हे राष्ट्रीय ध्वजातील चक्रात असतात. मित्रांनो, हे होते आदिवासी विकास विभाग भरतीच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे 50 MCQ प्रश्न. असेच नवीन नवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फेसबुक पेजलाही फॉलो करा. आणि पुढचा जर व्हिडिओ याच क्वेश्चनवर पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.